नमस्कार. आज मी तुम्हाला उपवासाची कचोरी बनवून दाखवणार आहे. ती खूप छान खुसखुशीत होते. उपवासाची बटाटा कचोरी बनवण्यासाठी 1 वाटी ओल्या नारळाचे साल काढून घेतलेले काप घ्यायचे आहेत. अर्धी वाटी शेंगदाणे भाजले, चमचा जिरे, 5 ते 6 मिरच्या आणि आल्याचे 1 इंच आल्याचे तुकडे, 1 चमचा लिंबाचा रस, 1 चमचा साखर आणि तुम्ही कोथिंबीर घालत असाल तर कोथिंबीर घ्या आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये खोबऱ्याचे काप वाटून घ्यायचे आहे. खोबरं वाटून घ्यायचे आणि एका ताटात काढून घ्यायचे. थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे. आता याच भांड्यामध्ये शेंगदाणे जाडसर वाटून घ्यायचे. अशा पद्धतीने अशी जाडसर भरड करून घ्यायची शेंगदाण्याची. ते मी आता एका वाटीमध्ये काढून घेतलंय. मिरच्या आणि आल्याचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. मिरची वाटून घेतली आहे. आता गॅस पेटवून घ्यायचा आहे. कढई गरम करून घ्यायची. कढईमध्ये थोडंसं तेल घालायचंय, एकदम थोडं घालायचंय. त्यामध्ये जिरे घालायचे. जिरे चांगले तडतडले, वाटलेली मिरची घालायची आहे. मिरची आणि आलं लसणाचं वाटण घालून घ्या. कच्चापणा जावा म्हणून मिरची छान अशी थोड्याशा तेलावर परतून घ्यायची आणि त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट अगदी 2 मिनिटं परतून घ्यायचंय. बारीक गॅसवर करायचं आहे, त्यामुळे त्याचा आतमध्ये कचोरीच्या आतमध्ये कच्चापणा लागणार नाही. टाकून परतून घ्यायचे. साखर टाकायची, चवीपुरतं मीठ घालायचंय, अर्ध्या लिंबाचा रस घालायचंय. मी अर्ध्या लिंब कोथिंबीर खात नसाल तर तुम्ही कोथिंबीर स्किप करू शकता. परतून घ्यायचंय आणि एका ताटामध्ये काढून थंड करायला ठेवायचंय. ताटामध्ये काढून गार करून घ्यायचं आहे. थोडंसं परतून घेतल्यामुळं त्याचा कच्चापणा जातो. वरचं कवर तयार करण्यासाठी मी हा एक मोठा बटाटा किसून घेतलाय. तो थंड झाल्यावरच किसून घ्या, त्यामुळे चिकट होत नाही. आणि भगरीचं पीठ मी मिक्सरमधून काढून घेतलंय, बारीक करून घेतलंय. आता ते यामध्ये घालायचंय. जेवढं लागेल तेवढं घालायचंय. या पिठामुळं कचोरीला खुसखुशीतपणा येतो. आता यामध्ये ही चवीपुरतं मीठ घालते आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचंय. छान घट्ट याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता हे सारणाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. तुम्हाला ज्या आकाराचे हवे तसे तुम्ही करू शकता. गोल करून घेते, तुम्ही चपटे करू शकता. आता मी सारणाचे सर्व गोळे तयार करून घेतले. आता हे कवर तयार करून घ्यायचे. कवरमध्ये सारणाचे गोळे घालून घ्यायचे. त्यासाठी असे गोळे करून घ्यायचे. ते असे हातावर थोडे थोडे असं थोडंसं खोलगट करून घ्यायचंय. त्यामध्ये सारणाचं सारण घालायचंय आणि असं बंद करून घ्यायचंय. सगळ्या बाजूने दाबत दाबत असं गोळा करून घ्यायचंय. असं छान गोळा तयार करून घ्यायचा आहे.
आता मी सगळे गोळे तयार करून घेते। आता सगळे गोळे तयार करून झाले। आता तेल गरम करून घेतले, त्यामध्ये आता कचोरी तळून घ्यायची, एक एक सोडायची, वरून चमच्याने असं थोडं थोडं तेल उडवत कचोरी चांगली तांबूस रंगावर तळून घ्यायची। अशा पद्धतीने थोडं थोडं चमच्याने तेल उडवून कचोरी तळून घेतली तर ती छान सगळ्या बाजूने व्यवस्थित तळली जाते आणि खूप छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होते। आता उपवासाची कचोरी तयार आहे। त्यासोबत तुम्ही दही किंवा शेंगदाण्याची चटणी खाऊ शकता। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।